आणि आपण यानंतर जाऊयात बीडचे आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडे। विनोद, आपण पाहतोय बीड मध्ये आता ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाले, टायरही जाळण्यात आलेले, काय नेमकी परिस्थिती आहे? नक्कीच जर पाहिलं तर ओबीसी आंदोलनाची धग आता बीड मध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काल अंबाजोगाईमध्ये टायर जाळण्यात आले होते। आज परळी शहरातील इटके कॉर्नर या ठिकाणी थर्माकोल जाळून आणि टायर जाळून त्या ठिकाणचा रस्ता अडवण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी ओबीसी बांधव जे आहेत ते आक्रमक झालेत आणि यामुळे बीड परभणी आणि बीड सोनपेठकडे जाणार जी वाहतूक होती ती थांबवण्यात आलेली आहे। बराच वेळापासून ही वाहतूक थांबवण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे। बीड जिल्ह्यात एकूणच जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। तर लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी, रक्षणासाठी हे ओबीसी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि ठिकठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। तर आपण सध्याची महत्त्वाची दृश्य पाहतोय बीड मधनं। आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात, बीड मध्ये आता ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी टायर जाळून आणि थर्माकोल जाळून आपला यावेळी निषेध व्यक्त केलेला आहे। बीड परभणी सोनपेठ या मार्गावरची ही दृश्य आहेत। त्यामुळे काही काळ या महामार्गावरची वाहतूक सुद्धा थांबवण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी विनोद जिरे आपल्याशी या संदर्भात सर्व अपडेट देत आहेत। पण विनोद, आपण तुमच्याकडनं पुन्हा अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण अपडेट बद्दल। तर एका दृश्यामध्ये आपण पाहतोय जालन्याच्या वडीगोद्री इथं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे ओबीसी आरक्षण बचावासाठी। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातली ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय, जिथे टायर जाळून आणि थर्माकोल जाळून यावेळी ओबीसी बांधवांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे। सरकारला यावेळी प्रश्न विचारलेला आहे की सगळे सोयरे आणि ओबीसी आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करा। कारण मनोज जरांगे म्हणतायत आम्ही 80% तर ओबीसी मध्ये आलेलो आहेत, पण सरकार म्हणते ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। नेमकी ही भूमिका सरकारची काय, त्यांनी स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी ओबीसी कार्यकर्त्यांनी लावून धरलेली आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण बीड मधनं पाहतोय। आपण जालन्यामध्ये वडीगोद्री मधली ही दृश्य पाहतोय। कसा धक्का लागणार, कारण जरांगे पाटील बोलतात की आम्ही 80% ओबीसीमध्ये घुसलो आहोत, आता फक्त 20% राहिले आणि लवकर 20% घुसलो। याचा आम्हाला विश्लेषण द्या आणि आम्हाला जर लेखी द्या की आमच्या 29% धक्का लागला पाहिजे आणि या 2 लाख बोगस हाताने हाडातोड करून मोदी देणं सुरू आहे। मराठ्यांच्या पुढे कुंडी लिहून साध्या पेनाने लिहून मोदी वाटप करीत आहे। त्या थांबल्या पाहिजे आणि या रद्द झाल्या पाहिजे। आणि आम्ही काय झालं आणि साहेब अनेक चुकीचे प्रमाणपत्र वाटप झालेले आहेत, याकडं राज्य शासनाने लक्ष दिलं पाहिजे। आणि शिष्टमंडळाचे आणि आम्ही आमचे भुजबळ साहेब असतील, सावे साहेब असतील, पडळकर साहेब असतील, प्रकाश अण्णा असतील, पंकजाताई असतील, धनंजयजी मुंडे असतील आणि आमचे स्थानिक काही प्रतिनिधी शिष्टमंडळात पाठवतोय। यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याच्या नंतर आपण प्रश्नाचं बघू काय आणि चर्चा लवकर करा। ठीक आहे, जाऊ ना। ठीक आहे साहेब। हॅलो आज संध्याकाळी जर पुण्यावाल्यांना बोलून घेऊ, पुण्याचे आपण बोलून घेऊ, आणि पुण्याच्या सभासद आज उद्या तुम्ही मुंबईतच आहात ना, आज उद्या आहात ना मुंबईत? ठीक आहे करतो मग। आज जर आज ठेवायचं संध्याकाळी, हॅलो आज जर आज ठेवायचं संध्याकाळी चालेल तर काही चालेल। ठीक आहे ओके चालेल। चलो आता काय हाकेजी आज 5-6 लोक जे हुशार असतील
आपल्या दोन्ही उपोषणकर्त्यांच्या सोबत सविस्तरपणे बोललेले आहेत. आजच 5 वाजता बैठकीचं आयोजन सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. हे तुमच्या पाठीवर आम्हाला माहिती आहे ना काय आम्ही आता कळायला तर आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी हाकेंशी फोनवरून संवाद साधलेला आहे आणि आजच बैठकीचं आयोजन करणार असल्याची माहिती सुद्धा गोपीचंद पडळकरांनी दिलेली आहे. सरकारनं कुणबी नोंदीचं श्वेतपत्र काढावं असं हाकेंनी म्हटलेलं होतं. तर मुख्यमंत्र्यांनी हाकेंशी संवाद साधलेला आहे. फोनच्या माध्यमातून हा संवाद झालेला आहे. आपण पाहतोय लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे. त्याचबरोबर सरकारनं कुणबी नोंदीचं श्वेतपत्र काढावं अशी मागणी सुद्धा हाकेंनी केलेली आहे. हाकेंनी शिंदेंशी आणि त्याचबरोबर फडणवीसांशी संवाद साधलेला आहे. त्यांना मुंबईला येण्याचं निमंत्रण सरकारच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. उपोषणाला बसलेले मान्य हाके सर, मान्य वाघमारेजी यांचा आताच मान्य देवेंद्रजी उपमुख्यमंत्री महोदय आणि आता मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं करून दिलेलं आहे. फोनवरून दूर येऊन त्याचं बोलणं झालेलं आहे. आपलं आधी ठरल्याप्रमाणे की आता चर्चेकडूनच हा विषय संपेल. नुसतं इथे बसून हा विषय संपणार नाही. तर आपलं म्हणणं, आपल्या मागण्या आणि त्यातही मग अधिकारी ज्यांना सगळा विषय माहीत आहे अशा अधिकाऱ्यांसोबत घेऊन आणि आपलं शिष्टमंडळ त्याच्यामध्ये पडळकर साहेब राहतील. आणि या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अपेक्षित आहेत ते सर्व आपले सुद्धा हाकेंच्या मागण्या संदर्भात आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये बैठक होणार आहे. आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी. सरकारी शिष्टमंडळाला भेटीला येण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार शिष्टमंडळानं हाकेंची भेट घेतलेली आहे आणि चर्चा सुद्धा झालेली आहे. मुख्यमंत्री आणि फडणवीसांशी फोनच्या माध्यमातून हाकेंचा संवाद झालेला आहे. ते त्या ठिकाणी राहतील आणि असं करून आपण त्यातून मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करू. मला खात्री आहे की या चर्चेकडून चर्चेशिवाय मार्ग निघणारच नाही. चर्चा करावी लागेल, सगळ्या न्यायबाजू समजून घ्याव्या लागेल, कायदेशीरपणे आपल्याला त्या ठिकाणी बोलावं लागेल आणि त्यातूनच निश्चित मार्ग निघेल. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, सरकार या अतिशय पॉझिटिव्ह आहे. कोणावरही आम्हाला या ठिकाणी अन्याय करायचा नाही. आपण लक्षात घ्या, कोणावरही अन्याय करायचा नाही. आणि या चर्चांची मला खात्री आहे की या ठिकाणी सकारात्मक निर्णय आपल्याला जो अपेक्षित आहे तोच त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून आम्ही निघतोय. पण आज संध्याकाळी 5 वाजता अगदी तातडीने सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी ही बैठक त्या ठिकाणी ठेवलेली आहे. या बैठक कुठे आहे, त्यामध्ये कोण कोण उपस्थित राहणार आहे सांगितलं ना आता किती वेळा सांगू. एक कनेक्शन अशी आहे की या शिष्टमंडळामध्ये भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जात आहे. तर त्यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांचं नाव माझं चुकून मराठी राहिलं. विजय वडेट्टीवार साहेब या म्हणजे विरोधी पक्षनेते आहेत. तेही असतील बरोबर. पडळकर साहेब असतील, शेंडगे साहेब असतील, पंकजताई असतील, धनुभाऊ असतील, प्रकाश शेंडगे असतील, ही सगळी मंडळी, जानकर साहेब असतील. सगळी माणसं अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर ते सगळी लोक जातील आणि आमच्या इथे लोकांचे म्हणजे 10-12चं मोठं शिष्टमंडळ येईल. काही अडचण नाही. कारण